नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते पाहत असाल की मी अगदी न्यूज काढलेली आहे. नीट 2025चा हा बडा बदलाव आहे आणि तो कोणता आहे तर केंद्र सरकार का आदेश जारी असं हे पूर्णपणे दिलेलं आहे. सुप्रीम कोर्ट का भी आदेश जारी. तर हे पूर्णपणे कोणता आहे ती न्यूज ही मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला अगदी सांगणार आहे. तर नवभारत टाइम्स ह्या न्यूजपेपरमध्ये तुम्ही पाहू शकता. अगदी मी पूर्ण कात्रण काढलेलं आहे. तर नीट 2025 नीट परीक्षेची पद्धत बदलणार, केंद्राने दिला इशारा, सर्वोच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र. हे पूर्णपणे न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये पहा म्हणजे लक्षात येईल. आणि कशाबद्दल तुम्ही हे चेंजेस करणार आहे तरी त्यांनी इथं रिझन दिलेलं आहे की पेपर लीक प्रकरण जे झालं होतं 2024मध्ये, त्या संदर्भामध्ये हे त्यांनी पूर्णपणे डिटेल्स माहिती दिलेली आहे. त्यामुळे हे त्यांनी पूर्णपणे हा 2025मध्ये तो पॅटर्न पूर्णपणे चेंज करणार आहेत आणि तोच पॅटर्न चेंज केल्यानंतर कुठल्या पद्धतीने एक्झाम्स होणार आहे येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी, त्यासाठी तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना किंवा पालकांना पण हा माहीत पाहिजे की कुठल्या मोडमध्ये एक्झाम होणार आहे. अगदी 2 मोडमध्ये एक्झाम होणार आहे. त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. पूर्णपणे मी अगदी हे न्यूज पूर्णपणे काढलेली आहे. तर तुम्ही अगदी डिटेल्समध्ये बघा आणि केअरफुली वाचा. लक्षात येईल की इथे दिलेलं आहे की नीट 2025 UG आता 2 टप्प्यात आणि हायब्रिड मोडमध्ये घेण्यात येईल. तर तज्ज्ञ पॅनलच्या शिफारशी लागू केल्या जातील असं हे पूर्णपणे त्यांनी इथे न्यूज दिलेली आहे. ही न्यूज आजच आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 2025 केंद्र सरकार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट UG परीक्षेबाबत तज्ज्ञ समिती त्यांनी लागू केलेली आहे. आणि ही आजची न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 जानेवारी तुम्ही पाहू शकता. तर खूप अगदी हे इम्पॉर्टन्स विषय आहे. तर ज्या काही विद्यार्थी आपल्याला 2025मध्ये एक्झाम्स देणार आहेत त्यांच्यासाठी खूप हे महत्त्वाचे आहे. आणि जे काही पॅरेंट्स पण पाहत असतील, अगदी तुमचे मित्र नातेवाईक, त्यांनाही हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये माहिती मिळेल की कुठल्या पद्धतीने एक्झाम होणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर आता नीट UG परीक्षा 2 टप्प्यात होणार आहे, जवळपास निश्चित झालेलं आहे. तर हे 2 टप्पे म्हणजे प्रिलियम्स आणि मेन असू शकतात. तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या उच्चस्तरीय समितीने नीट UGसाठी बहुस्तरीय चाचणीची शिफारस केलेली आहे असंही त्यांनी पूर्णपणे त्यामध्ये न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. तर तज्ज्ञ समितीच्या शिफारशी लागू केलेल्या आहेत. तर हे पूर्णपणे अगदी कशा पद्धतीने होणार आहे एक्झाम्स, अगदी हायब्रिड मोड म्हणजेच ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने 2 टप्प्यामध्ये एक्झाम होणार आहे. तर हे पूर्णपणे अगदी स्क्रीनवरती जी न्यूज आहे तुम्ही व्यवस्थित केअरफुली रीड करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता. आणि त्यानंतर हे एक्झाम का चेंज होणार आहे तेही त्यांनी ते रिझन दिलेलं आहे. वादानंतर समिती स्थापन केलेली आहे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की 2024मध्ये खूप सारे प्रॉब्लेम झाले होते. त्यामुळे हे बऱ्यापैकी चेंजेस करण्याचे आदेश केंद्रातून आलेले आहेत. त्यामुळे ही खूप न्यूज कालपासनं अगदी न्यूज पेपरमध्ये आणि यूट्यूबला पण येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात अगदी खूप साऱ्या गोष्टी आढळून आलेल्या आहेत. अगदी लास्ट इयरला 2024मध्ये जी काही एक्झाम रद्द होणार होती, परत एक्झाम रद्द नाही झाली आणि खूप पेपर फुटीचा हा प्रकरण खूप सारे झालेले आहेत. हे सगळ्याच गोष्टी, बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना, पालकांना पण माहितीच आहे. तेच ह्या न्यूजमध्ये पण इथं दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पुढे मी तुम्हाला इथे सांगणार आहे की नीट UG परीक्षा किती बदलेल. तर हे अगदी 5 मोठे बदल होणार आहेत. ते कोणते आहेत? ऑनलाईन आणि अनेक टप्प्यात होऊ शकतात. तर हे पूर्णपणे बदल कसे असणार आहेत हे मी न्यूजमध्ये तुम्हाला सांगणार आहे. 2025मध्ये मोठ्या बदलांसाठी तयारी केली जात आहे असं हे केंद्र शासनाचं म्हणणं आहे. आणि नीट 2024 परीक्षा NTAच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर 7 सदस्याची समितीही त्यांनी तिथे नेमणूक केलेली आहे. तर हे असं हे पूर्णपणे त्या शिफारसीमध्ये न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि नीट UGचे अपडेट्स काय आहेत तर 2025 पासून अगदी मोठे बदल करण्यात आलेले आहेत. तर ते कोणते 5 बदल्स करण्यात आलेले आहेत अगदी हे ते तुम्हाला मी हा स्क्रीनमध्ये अगदी स्क्रीनशॉटवरती तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्ही ते पाहू शकता. तर ही कोणते बदल होऊ शकतात तर हे पूर्णपणे इथं मी दाखवत आहे. तर हे कोणते 5 मोठे बदल आहेत तर तुम्ही इथे पहा. मी तुम्हाला शॉर्टमध्ये वाचून दाखवते. तर समितीच्या शिफारशीनुसार हे 5 मोठे बदल होऊ शकतात. नंबर 1 आहे नीट परीक्षा आता OMR सीट
ऐवजी ऑनलाईन मोडमध्ये होऊ शकते असं ते तिथे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नंबर 2 पॉइंट त्यांनी इथे सांगितलेलं आहे, परीक्षा एकापेक्षा जास्त टप्प्यात घेतली जाऊ शकते, असंही त्यांनी तिथे सांगितलं आहे. समितीने नीट यूजीसाठी मल्टीस्टेज चाचणीची शिफारस केलेली आहे. इथेही त्यांनी पॉइंट दिलेला आहे. आणि 3 नंबरचा पॉइंट इथे दिलेला आहे, नीट यूजी प्रयत्नांची मर्यादा निश्चित केली जाऊ शकते. प्रत्येक टप्प्यात स्कोरिंग आणि रँकिंगची संख्या मर्यादित असू शकते, असंही त्यांनी तिथे म्हटलेलं आहे. आणि 4 नंबरचा पॉइंट त्यांनी तिथे सांगितला आहे, नीट यूजी परीक्षा केंद्र वाटपाचे धोरण देखील बदलू शकते. तर समितीने NTA उमेदवारांच्या निवासी जिल्ह्यात परीक्षा केंद्र निवड धोरण स्वीकारण्याचा सल्ला दिलेला आहे. आणि 5 नंबरचा पॉइंट तुम्ही ते पाहू शकता, तर देशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये प्रमाणित चाचणी केंद्र असू शकतात, असंही त्यांनी तिथे दिलेलं आहे. तर हे अगदी अगदी तुम्हाला वैद्यकीय आयोगाने म्हणजेच NMC नीट 2025साठी अभ्यासक्रम जाहीर केलेलाच आहे. त्याच अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना कोणकोणत्या विषयांवरती अगदी लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी तिथे सांगितलं आहे, की जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळू शकतील. आणि MBBS, BDS, आयुष म्हणजे BMS किंवा इतर असे जे वैद्यकीय आपले अभ्यासक्रम आहेत, नीट UG परीक्षेसाठी आपण घेतले जात असतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी लाखो विद्यार्थी दरवर्षी लाखो विद्यार्थी UG परीक्षेला बसतात. गेल्या वर्षी नीट UG 2024च्या परीक्षेत देशभरातून 23 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता, असंही त्यांनी पूर्णपणे इथे सांगितलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. समितीने हे 5 मोठे बदल होऊ शकतात असं त्यांनी अगदी पूर्णपणे जाहीर केलेलं आहे आज. आणि मॅक्झिमम होण्याचे चान्सेस आहेत. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्याबद्दल डिटेल्स माहिती हवी असेल तरी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. तुम्ही अगदी व्हॉट्सअप कॉल पण तुम्ही मला करू शकता किंवा नॉर्मल कॉल करू शकता. ज्या काही विद्यार्थ्यांना शक्य होईल त्यांनी अगदी तुम्ही आम्हाला डायरेक्ट ऑफिसमध्ये येऊन पण भेटू शकता. ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही त्या विद्यार्थ्यांनी अगदी व्हॉट्सअप मेसेज करून पण तुम्ही अगदी याच्याबद्दल डिटेल्स माहिती घेऊ शकता. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच आमच्या ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला युजफुल व्हिडिओ वरचीवर पाहायला भेटतील. मी माझा व्हॉट्सअप ग्रुप लिंक पण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, त्याला तुम्ही अगदी जॉईन होऊन अगदी डेलीचे अपडेट्स पाहू शकता. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.